निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, श्री स्वामी समर्थाई. श्री स्वामी समर्थ. मनीषा चव्हाण वडून. हो हो हो, बोला ना ताई, तुमचा आहे नंबर सेव्ह माझ्याकडे. हा, कालचा पण खूप छान अनुभव आलाय ताई मला. काय आला ताई? काल ताई म्हणजे 2 आले काल. हा. काल बघा, दादानी मला मूर्ती घेऊन दिलेली, एवढी सुंदर त्या मूर्तीचा मला अनुभव आला ना, तुम्हाला सांगते. अरे वा. म्हणजे दादांना काय म्हणू ते शब्दच नाहीयेत माझ्याकडे. खरंय खरंय. काय आला अनुभव? काल ना ताई पहाटे मला स्वप्न पडलं 5:30. हा हा हा. जिथं मूर्ती ठेवली आहे ना मी, तर हा. त्या मूर्ती तिथं महाराजांची नसून तिथं श्रीपाद वल्लभांची मूर्ती दिसली मला. अरे वा. बघा. आणि श्रीपाद वल्लभांची मूर्ती दिसली, मी पाया पडले आणि मला फोटो काढायचं फार नाद आहे. म्हणजे स्वप्नामध्ये फोटो पण काढला त्यांचा. अरे वा. आणि नंतर मी जिथं पादुका ठेवल्यात ना महाराजांच्या पुढे, तिथं पादुका नव्हत्या, मग? तिथं महाराजांची मूर्ती दिसली मला. अरे वा. मग ते किती छान. महाराजांची मूर्ती. हा, आणि म्हटलं महाराजांची मूर्ती कशी काय आली म्हणलं इथं. हा. ती तर मी नाही आणली म्हणलं, कुठली मूर्ती. 5 इंचाची, जवळजवळ अशी 5 ते 6 इंचाची मूर्ती होती. हा, मग हा, मी ती हातामध्ये घेऊन बघितली महाराजांची कशी येते. हा 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 हा. पायात पडली आणि परत ठेवून दिली. हा हा हा. आणि दुसरा अनुभव तर एक सांगण्यासारखा नाहीये, पण मोठा आहे माझ्यासाठी. तो मोठा आहे, म्हणजे हा, सांगू हा, का नको, पण तरी सांगा ना, सुद्धा मी सांगा. सांगणार. का माहितीये का, की महाराज सगळे कसं म्हणतात की महाराज कोणाच्या हाकेला येतात नाही येतात, पण मला सांगायचं की महाराज कोणत्याही हाकेला येतात प्रत्येकाला. बरोबर बरोबर. हा. फक्त तुमचा विश्वास पाहिजे. अगदी अगदी खरंय. मग असं नाही की मोठ्या संकटातच महाराज येतात, असं नाहीये. असं नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. काय आला तुम्हाला संकट अनुभव? पाहिजे मोठं, त्यालाच येतात असं नाही. माझा छोटा अनुभव पण माझ्यासाठी तो मोठा आहे. हा, तर बोला तुम्हाला ना. मी सांगितलं की माझी पोरगी बघा उभा राहत नाहीये, बसत नाहीये. हो ना, हो ना, हो हो. मग ती उंच खूप आहे. आता 10 वर्षाची झाली म्हणजे उंच आहे ना ती. अरे बापरे. हा हा, बरोबर. तर ना नेहमी मुलं असायची माझी एवढ्या दिवस घरामध्ये. एकाला सकाळी शाळा असायची, पण त्याला पण आता 10 वाजता शाळा सुरू झाली. हो 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 हो. दोघं पण 10 वाजता शाळेत गेली. तर दुपारी पोरीनी केली काल गुरुवारी. अरे. हा. आणि आता शिकेल तर धुवायचं कसं, तिला मी एकटी पकडू शकत नाही. आई ग. हा म्हणजे हा. पकडणार कसं, धुणार कसं, आणि पाणी कोण घालणार. आता अरे. मुलं घालतात पाणी. हा. तर मी महाराजांपुढे रडले. महाराज म्हणलं आता तिला मी घेणार कसं, धुणार कसं, पाणी कोण घालणार. महाराज म्हणलं आई गं. आता तुम्ही माझी मदत करा, म्हणून मी रडले महाराजांजवळ. हा. तर ती उभा राहत नाही ताई, पायच पकडत नाही ना ती. हो ना, हो ना, हो. पायामध्ये जीवच नाही तिच्या. बरोबर. हो. मग रडले महाराजांजवळ. म्हणलं महाराज ती अशी उभा पण, म्हणजे आम्ही दोघं असलं, मुलगा आणि मी जरी असलो किंवा मिस्टर जरी असले तरी तिला 15-20 मिनिटं लागतात धुवायला आम्हाला. बापरे. ती उभा राहत नाही, त्यामुळे आपली पाठ दुखून येते. तिला जो धरतो ना त्याची पाठ दुखून येते. आई ग. हा हा. वापून धरायचं म्हणलं तर ताई. हा 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 हा. मग महाराजांजवळ म्हटले, रडले. महाराज म्हणलं आता तुम्हीच माझी मदत करा, मी असं का आम्हाला दुसऱ्या बी कोणाला बाहेरचं बोलवू शकत नाही. बाई ग, खरंय खरंय. मग महाराज म्हणलं तुम्ही माझी मदत करा, फक्त तुम्ही पाईप धरा. म्हणलं मी तिला धुते, करते, पकडते तिला, धुते मी तिला. आई ग. हा. फक्त तुम्ही पाईप पकडा. म्हणलं महाराज माझी मदत करा, चला म्हटलं. ताई तुम्हाला काय सांगू, हा. मी बाहेर, आणि काल सकाळपासून मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, वाकायचं तर शिलकलं गेलं. मग पाठीनं उठताच येत नव्हतं मला. हा हा हा. मग तसंच पोरीला मी घेऊन गेले, आणि एका सेकंदात ताई मी बसले खाली, आणि तिला आपोआपच ती माझ्या मांडी, मी घेतलं नाहीये तिला मांडीवरती, पण आपोआपच ते डोकं टेकवलं गेलं माझ्या पायावर, तिच्या मांडीवरती. आणि तिला एका हाताने मी पकडलं, एका हाताने पाईप धरली, धुवून काढलं. अगो बाई. बघा. तिला धरायला सुद्धा लागलं नाहीये मला. आपोआपच म्हणजे कशी माझ्या मांडीवर टेकवली गेली काय माहिती, मांडीवरती तिचं डोकं ठेवलं गेलं. आणि त्या एका हाताने मी तिला पाईप धरली आणि एका हाताने धुतलं आणि घेऊन आले. एका मिनिटात माझं इतकं झालं की नाही, कधी 10 वर्षात एवढं पटकन ओळखलं नाही, तेवढं ओळखलं गेलं. अरे बापरे. बापरे. ताई खूप मोठा आहे हो अनुभव. हो, ती पण एवढी शांत बसली ना, नेहमी इतकी हलकी का नाही की धूस देत नाही. हो ना. बघा. आणि काल लगेचच झालं माझं. आणि ती काही बोलते बिलते की नाही थोडंफार?
नाही हो, ही काय आता तुम्हाला आवाज येते की मांडीवरती बघा बोलत हो नाही हो त्यामुळे ती. नुसता आवाज येतोय. हा नुसता आवाज येतोय. बाकीची 2 मुलं बोलतात आहेत. आणि दुसरं सांगते, काल मी दुपारी अनुभव असं हे करायला बसते ना, नामस्मरण करायचं मूर्ती आणल्यापासून दर गुरुवारी बसते. हा हा असं दुसऱ्यांना बोलवते लेडीज बाकीच्या आणि बसते. हा. आणि काल काय झालं, असं बसले मी दुपारी, तर मला वेगळ्याच तोंडातून काहीतरी वेगळे शब्द यायचे. अरे बापरे. हा हा आणि परत काय झालं, मला असे महाराज माझ्या हातामध्ये जाणवले, मला महाराज असल्यासारखे हातामध्ये. ओ. हा हा हा. दुपारी असं 3 वाजता नामस्मरण करताना. अरे वा. आणि नंतर मी मध्येच ओरडले जोरात की मी पुढे बसणार म्हणून, माझ्या तोंडातून गेले शब्द. अय्या. सगळे म्हणजे असं का ओरडलं, म्हणलं काय माहिती माझ्या तोंडातून का गेलं की मी पुढे बसणार म्हणून. अरे बापरे. बघा कसं काय गेलं काहीच माहित नाहीये. नाही ताई, तुम्हाला खूप फार चांगले दिवस येतील, कारण तुम्ही फार अगदी फार मेहनत करताय. तुमच्याकडनं खूप सेवा करून घेतायत. स्वामी मुलीच्या रूपात का असे ना, ते स्वामींची सेवा करताय ताई तुम्ही. आणि ताई आजचा अनुभव सांगते. हा. काल आम्ही फुलं वाहिली होती ना महाराजांना काल दुपारी. हो हो हो. दुसऱ्यांनी पण आणलेली, मी पण आणलेली फुलं वाहिली होती ना. आज सकाळी मी झोपले होते ना, रात्री पोरगी रडती, रात्रभर रडत असती. हो. सकाळी आज मला उठायला, हो रात्रभर रडते, आम्हाला झोप पण नसती ताई. अगदी आम्ही घाईला आलोय सगळे खरं. का बरं रडते ती? काहीच कळत नाही. नुसतं रात्र 12 वाजले की जी रडायला सुरुवात होती ती सकाळी 7 पर्यंत रडत असती. हो. नेहमीच आम्हाला झोप पण नसते. दिवसभर आम्ही झोपत नाही, रात्रभर ही रडत असते. आई गो. त्यामुळे झोप नसते आम्हाला अजिबात. आधीच आम्हाला 1 वाजता झोपायला आणि त्याच्यानंतर ही रडायला सुरुवात होती. अरे म्हणजे तिला ते सगळं एकांत वाटत असेल, तो सगळे झोपल्यावर. नाही, आम्ही झोपल्याच नसतो. आम्ही 1 वाजता झोपायला सुरुवात करतो, पण तोपर्यंत ती आधीच 12 वाजताच रडायला सुरुवात करते. आम्हीच रोज रात्री 12:30च्या आसपास जेवण करतो. हो. हो. अरे. आणि तुम्हाला सांगते कालचा अनुभव, ते फुलं महाराजांना वाहिलेली होती ना, तर आज सकाळी मला 7 वाजले उठायला. तर 7 वाजता माझ्या स्वप्नामध्ये ना ते फुलं मी माझ्या जवळचे सगळे आसपास पडलेले होते खाली. मी जिथं झोपले होते ना महाराजांच्या इथंच मी झोपते, कुठं झोपत नाही, महाराजांच्या झोपते. सगळीकडे फुलं पडलेली होती खाली. अरे बापरे. हा खाली होती. तर मी म्हणले महाराजांची फुलं कशी काय वाहिलेली, म्हणली इथं खाली आली सगळी. खाली कशी काय पडली गेली. 8-10 फुलं खाली पडली होती ताई. अरे बापरे. हो. कमाल आहे. महाराजांकडे बघितलं, म्हणलं महाराजांची फुलं कशी काय खाली पडली, म्हणून महाराजांकडे असं बघितलं. मी जसं महाराजांकडे बघितलं तसं महाराजांच्या डोक्यावरचं झेंडूचं फुल खाली पडलं एकदम पटकन. अरे वा. ताई खरंच कमाल आहे, कमाल आहे. हो, खूप छान ताई. लागलेत मला. मी शेअर करते ताई. हा चालते. पुन्हा एकदा ताई दादांना धन्यवाद माझ्याकडून. हो, केंद्र दादांना ना. हा, कारण दादानी हे सगळं केल्यामुळे मला हे सगळे अनुभव यायला लागले. खरंय खरंय. मला मूर्ती पण काय सुंदर आहे ताई तुमची. हो. आणि तुम्ही बघितलं ना, आज पण मी तुम्हाला फोटो टाकले बघा, मूर्तीचा चेहरा वेगळा आहे बघा, खाली बघ. हो 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 हो. सारखं महाराज वरती का बघते, तेच मला आता प्रश्न पडला की वर काय बघत असतात महाराज. आज पण तसंच बघा, आज पण वर बघतेत महाराज. हो ना, पाहिलं मी, ते पण बघितलं. आणि आता मी फोटो काढलेत ना बघा, आता 1 तासापूर्वीचा, आत्ताचा वेगळाच फोटो आहे महाराजांचा. हो ना, पाहिलं मी ते पण. ते चेहऱ्यावरती नाही फेंट झाले, आयब्रोज बिब्रोज महाराजांचे फेंट झाले, डोळ्याचे तेज कमी आहे आता रात्रीचं. बघा ना कसं काय होतंय काय माहिती. काहीतरी चांगलाच दृष्टांत देतील बघा. हो हो, खूप काही देणार. मला फक्त एकच प्रश्न पडला की महाराज वरती असं काय बघत असतात, तो काय माहिती काय नेमकं दाखवणार आहे. खूप छान ताई. मी शेअर करते. हा चालते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.